बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूच्या दौऱ्यावरती आहेत। वेल्लोर येथील जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले, द्रमुककडे भ्रष्टाचाराचा कॉपीराइट आहे। संपूर्ण कुटुंब मिळून तामिळनाडू लुटण्याचं काम करत आहे। पार्टी एक कौटुंबिक कंपनी बनले। तामिळनाडू विरोधी संस्कृतीलाही त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे। डीएमकेला तामिळनाडू जुन्या विचारसरणीत अडकून ठेवायचं आहे, असं मोदी म्हणाले। द्रमुकच्या कौटुंबिक राजकारणामुळे येथील तरुणांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही। या पक्षात पुढे जाण्यासाठी 3 निकष आहेत। पहिले कौटुंबिक राजकारण, दुसरे भ्रष्टाचार आणि तिसरे तामिळनाडू संस्कृती विरोधी। वेल्लोरनंतर पंतप्रधान मोदी दुपारी तामिळनाडूतील मेट्टुपालायम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करतील। यानंतर ते महाराष्ट्रातील नागपूर येथील रामटेक येथेही जाणार आहेत। मोदी म्हणाले की 2014 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था खूपच कमकुवत होती। देशात फक्त घोटाळ्यांच्या बातम्या येत होत्या। भारताबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलल्या गेल्या। भारताची अर्थव्यवस्था केव्हाही बिघडली असती, पण आता भारत जगातील एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे। तामिळनाडूने यात मोठी भूमिका बजावली आहे। एनडीए सरकार वेल्लोरच्या जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे। वेल्लोर विमानतळ लवकरच पूर्ण होईल। यामुळे वेल्लोर हवाई संपर्काच्या नकाशावर येईल। 2014 पासून येथे रेल्वेचाही विकास झालाय। स्थानकांच्या संख्येसह गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे। तसेच वाळू तस्करांनी 2 वर्षात राज्याचे 4600 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचेही उघड झाले। संपूर्ण राज्यात लुटीचा खेळ सुरू आहे। राज्याच्या विकासासाठी आपण केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपये पाठवतो। हा पैसा द्रमुकच्या भ्रष्टाचारात जातो, असेही मोदी म्हणाले। देशात एकाधिकारशाही बनवाबनवी हुकुमशाहीचा उच्छाद सुरू आहे। भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात पंतप्रधान पदावरून देशाचा कारभार हाकताना लोकशाही, संविधान, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली। मोदींसारखा नेता पुन्हा सत्तेवर आला तर देशातील ही अखेरची निवडणूक ठरेल अशी भीती जनतेला वाटत होतीच, पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतिराजानेही हीच भीती व्यक्त केली आहे। देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही सुरू आहे ती पाहता हिटलरनेही मान खाली घातली असती, असा टोला ठाकरे गटाच्या मुखपत्रातून भाजप सरकारला लगावला आहे। ठाकरे गटाने पुढे म्हटलं आहे की मोदी हे पंतप्रधान म्हणून अपयशी आणि खोटारडे ठरले आहेत। महागाईपासून रोजगारांपर्यंत त्यांनी दिलेली सर्व आश्वासनं म्हणजे थापेबाजी आणि जुमलेबाजीच ठरली। भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची त्यांची भाषा वल्गनाच ठरली आणि आज मोदी हेच सर्व भ्रष्टाचारांना त्यांच्या तंबूत घेऊन देशात खंडणीचे सगळ्यात मोठे वसुली रॅकेट चालवत आहेत। भाजपच्या खात्यात भ्रष्टाचाराचा पैसा जमा होतोय, पण गोरगरीब जनता मात्र हवालदिल झाली आहे। देशात मोदींच्या जुमलेबाजीविरुद्ध वातावरण बनलं आहे। मोदी यांचा करिश्मा वगैरे असल्याचं बोललं जातं, ते खरं नाही। प्रचंड पैसा आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून ते स्वतःचा प्रचार करतात। त्यांनी भाडोत्री भगतगण निर्माण केले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते मोदी नामाची भजनं गाऊन घेतात। असे टाळकुडे त्यांनी सर्वत्रच निर्माण केले आणि हीच मोदींची ताकद आहे। महाराष्ट्रात ढोंग चालत नाही आणि मोदींचे महाराष्ट्रातील राज्य म्हणजे ढोंगच ढोंग आहे। सगळ्या बेईमान लोकांना एकत्र करून मोदी महाराष्ट्रात राज्य करत आहेत। हे भ्रष्टाचाराचं राज्य महाराष्ट्रात आणि दिल्लीत यापुढे टिकता कामा नये। मोदी यांच्याकडे पाशवी बहुमत होतं आणि त्या बळावर त्यांनी देश लुटला। त्यांनी आपल्या स्वार्थासाठी धर्म माथेफिरू निर्माण केले। एका माथेफिरू माणसाची हुकुमशाही महान देश खड्ड्यात घालते, याचा हा अनुभव देश घेत आहे। या देशाला पाशवी बहुमताची सरकारची गरज नाही, असे ठाकरे गटाने म्हटलं आहे। काय झालं ते मला काही माहीत नाही दादा। काय झालं की हे सगळे चालू होतं तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होतो। मला कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी म्हण आहे, त्याचा अर्थ मी शोधत होतो, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं। पंतप्रधान मोदींसाठी पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले। यानंतर ठाकरे गटाने मनसेवर टीकास्त्र डागलं आहे। दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुढे म्हणाले की राज ठाकरेंच्या भाषणाचा आमच्यावर काहीही परिणाम झालेला नाही, उलट त्यांनी मोदींना पाठिंबा देणं आमचा आत्मविश्वास वाढवणार आहे। ज्या अर्थी इतके सगळे लोक एका घायाळ वाघाला आणि 84 वर्षीय शरद पवारांना हटवण्यासाठी ताकद लावत आहेत, त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात आपण जिंकू अशी खात्री वाटत नाही। त्या म्हणाल्या की मला प्रश्न विचारायचा होता की एकीकडे राजकीय व्यभिचाराला समर्थन नाही असे म्हणत तुम्ही ज्यांनी वाया सुरत गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचे राजकारण करत इथे सरकार बदलले, अशांना पाठिंबा देता। एकीकडे तुम्ही विचारांची भाषा करता आणि दुसरीकडे विचार बदलून टाकता। महाराष्ट्रातील जनता जो कोणी संविधान प्रेमी आहे त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात खोक्यांचे राजकारण सुरू आहे। मोदी शहा हे त्याचे सूत्रधार आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तुम्हाला अचानक महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला, तुमचा नवनिर्माण पक्ष कसा झाला, नवनिर्माण होण्याची गरज का पडली, राज ठाकरेंची अशी कोणती फाईल उघडली आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे। पुढे ते म्हणाले की गेल्या काही काळांपासून महाराष्ट्राची अक्षरशः लूट सुरू आहे।
खोक्याचे अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय. मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे तोच महाराष्ट्राच्या दुश्मनांना, शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन्न होतात. त्याचीच उत्तरं राज ठाकरेंना द्यावी लागतील. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपबरोबर राहिलो नाहीत. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती केली होती. ती युती 25 वर्ष टिकली. पण भाजपने खरे दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घेतल्या. जर कुणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर शिवसेना त्याचा प्रतिकार करेल, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं, त्यामुळे त्यांनी सर्व ओरबडून घेतलं. जे मुख्यमंत्रीपद शिवसैनिकांना द्यायचं होतं ते तुम्ही ओढून घेतलं. त्यामुळे त्यांनी आम्हाला काय शिकवावं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. तुम्हाला जे आमदार सोडून गेले त्याच आमदारांच्या जीवावर तुम्हाला विधान परिषदेचे सदस्यत्व मिळालं आहे. एवढाच स्वाभिमान असेल तर आधी विधान परिषदेतून राजीनामा द्या, असे आव्हान देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. मनसे महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिले असल्याची टीका करण्यात आली होती. या टीकेला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस म्हणजे सिम कार्ड नसलेला मोबाईल आहे. काँग्रेसचे नेते सगळे आउटडेटेड झालेले आहेत. यांच्यात आता काहीही उरलेलं नाही. फुटलेल्या शिवसेनेने त्यांना सर्व दाबून टाकले आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी स्वतःची लायकी ओळखावी. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. साहेबांनी विधानसभेची तयारी करा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे सैनिकांना दिला आहे. त्यामुळे आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे, देशाचा हिताचा हा निर्णय आहे. आम्ही जर ठरवलं असतं तर 1-2 जागा पदरात पाडून घेता आल्या असत्या, मात्र त्यातून महाराष्ट्राचे हित साध्य करता आलं नसतं. देशाचं आणि महाराष्ट्राचे हित साध्य करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करणारे विजय शिवतारे अचानक शांत झाले आहेत. या दरम्यान त्यांनी आपल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तो नेता कोण होता हे मला अजून समजून घ्यायचे असल्याचे म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी शिवतारेंवर विचारण्यात आलेला प्रश्न टोलवला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. भाजपने मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. नरेंद्र मोदी हे एका पक्षाचे नव्हे तर या देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र त्यांच्या पक्षाच्या एका उमेदवाराने व्यासपीठावरून गलिच्छ भाषा वापरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर गलिच्छ वाक्य बोललं गेलं हे थांबलं पाहिजे. मी स्वतः याचा जाहीर निषेध करत असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी देखील पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांच्या पदावरील माणसांचा सन्मान ठेवायला हवा होता. अशा मंत्र्यांनी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की डिसेंबर महिन्यापासून मी दुष्काळी परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या मागण्या करत आहे. राज्यातील मजूर अडचणीत आहेत, अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत, इतर घटकांसह सर्वजण अनेक अडचणीत सापडले आहेत. उजनी धरणात एकही पाण्याचा थेंब नाही. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 35% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुढील 2-2.5 महिने तरी पाणी पुरेल का अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे. असे असताना ट्रिपल इंजिनचे सरकार अतिशय असंवेदनशील दिसत आहे. राज्य सरकार केवळ पक्ष फोडाफोडीचं काम करत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या प्रकरणात टीएमसीचे 3 नेते शेख शाहजहान, शिबू हजरा आणि उत्तम सरदार आरोपी आहेत. यापूर्वी 4 एप्रिल रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने संदेश खलीलचे 1% सत्य हे लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. यासाठी संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी 100% नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत असेही न्यायालयानं म्हटलं होतं. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मुख्य न्यायमूर्ती TS शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने संदेश खलील मुख्य आरोपी शहजानच्या विरोधात 5 जनहित याचिकांवर सुनावणी केली. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेले टीएमसी नेते शेख शाहजहान यांना बंगाल पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिलं होतं. समजा एकही शपथपत्र खरं असेल तर ते लज्जास्पद आहे. याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी 100% नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. SC/ST राष्ट्रीय आयोगाचा अहवाल पाहिला तर त्यात 1% सत्यता असेल तर तीही 100% लाजिरवाणी गोष्ट आहे. बंगाल महिला सुरक्षेच्या दृष्टीने NCRB डेटा दर्शवतं. या प्रकरणातील साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यात यावी असे अन्य एका जनहित याचिकाकर्त्या वकिलांनी सांगितलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एकही महिला न्यायालयात साक्ष देण्यासाठी पुढे आली नाही असा दावाही त्यांनी केला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार येत्या शनिवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार अकलूज येथील क्रीडा संकुलावर 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश होईल. या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहिती मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिली आहे. मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवारांच्या तंबूत परतणे हा पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच दिवशी ते आपल्या नव्या राजकीय डावाला सुरू करतील. त्यावेळी त्यांना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचाही आशीर्वाद मिळेल. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावेळी धैर्यशील यांचे बंधू तथा भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.